गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अवर मिनी व्लॉग. तर आज माझी ड्युटी मॉर्निंग होती, त्याच्यामुळे मी सकाळी 5ला उठले, अंघोळ केली. नेक्स्ट मी माझ्या थोबाडाचं स्किन केअर करून घेतलं. भेंडी माझं आयुष्याच खराब चाललंय. सगळं इथले तिथले फिरायचे स्टेटस बिटस टाकतात आणि माझं नुसतं काम, जेवण आणि झोप एवढंच चाललंय. भाई आयुष्यात ना माझ्या काही गोलच नाही राहिलेला. फिरायची इच्छा मारण्याची आहे, पण फिरायला घरातली मला कुठं सोडतच नाही. सगळीकडून माझं आयुष्य सडलंय, सगळीकडून. नवीन वर्षापासून काहीतरी नवीन सुरुवात होईल असं काहीतरी वाटलं होतं. काही घंटेची सुरुवात झालेली नाहीये नवीन. देन माझ्या रोजच्या प्रमाणे मी आले माझ्या स्टॉपवर. जिंदगीला आग लागल्यासारखी त्या आजींनी बरोबर तिथं शेकोटी पेटवली. नंतर राईट टाइम माझी बस आज आली. मग मला बसमध्ये जागा सुद्धा भेटली आणि मग मी मनपाला आले. सकाळचं मनपाला इतकं सुंदर वाटतं ना. त्याच्यानंतर मग मी ऑफिसमध्ये आले. ऑफिसमध्ये जरा कामधंदा केला. बाय द वे मी आज कशी दिसतीये, कारण की आज मला खूप जणांनी कॉम्प्लिमेंट केलं की मी खूप छान दिसत होते. आज चांगली यासाठी दिसत होते कारण की माझं रात्री रडून रडून पार थोबाड सुजलं होतं, त्याच्यामुळे मी जरा अशी गोलमटोल दिसत होते. आज रडून आलेला ग्लो अप आहे गाईज, बाकी काही विषय नाहीये. नंतर मग आमच्या दाजींनी शिवशंकरच्या लस्सीचा मला स्नॅप टाकला. मग मी लगेच त्यांना फोन केला. मग काय त्यांनी एकच्या जागी 4 लस्सी आणल्या. आमचा दाजी ना माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. थोडक्यात माझा दाजी ना माझं ATM कार्ड आहे. बाय द वे गाईज, ही शिवशंकरची लस्सी ना एकदम सॉलिड लागती. आईची कटकट. आज कुठं दिवस उगावला आणि मी कुठून तिकीट काढलं, कारण मी डेली तिकीटच काढत नाही. आणि बरं तरी आज चेकवर घुसले आणि मॅपशी तिकीट होतं. भाई नसताना सापडलं. 500 रुपयाला मोकार दांडा बसला असता. तशाच पद्धतीने मग मी घरी आले. मस्तपैकी भेळबीळ केली. भेळ जराशी आजीला पण दिली आणि मग मी बाकीचे घेऊन आले आणि माझ्या रूममध्ये आले. बघा माझं रूम किती सुंदर आहे. आणि हा माझा बिछाना पसारा बिसारा इग्नोर करा थोडासा. नंतर मी माझी भेळ खात बसले, जरा गाणी वगैरे ऐकली आणि झोपून गेले गाईज. तर अशा पद्धतीने माझा डे झाला गाईज. आजच्यासाठी एवढंच. बाय.